रामकृष्ण हरी जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा ओ विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप हरि जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम चिदान दिगा देवा हे दान देगा देवा हे चिदान दिगा देवा हे दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा
माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा 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 संत संग दे सदा 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 गुण गायन आवडी गुण गायन आवडे गुण गायन आवडी गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी हरे जय जय विठो बार कुमाय कुमार कुमार जय जय विठो बार कुमाय कुमार कुमार विठो बार कुमाय कुमार कुमार हरे जय जय विठो बार कुमाय हेची दान दे गा देवा 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 हेची दान दे गा देवा
जोडी सद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। विठ्ठला विठ्ठला
चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. याला इफेक्ट देऊन थोडं मोकळं करा. गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासे, सुखे घालावे आम्हासे. गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारेकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशान. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चलो आओ कुमार, हमारे हरि कीर्तन. चलो आओ कुमार, हमारे हरि कीर्तन. राम जी को लाना, लखन जी को लाना. जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. जी को लाना, लखन जी को लाना. लेके आओ सारा परिवार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. असं. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. थोडा बेस कमी करा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबार आहे.
आधी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदेआळीच्या कृपा आशीर्वादानं श्री तीर्थक्षेत्र खांडस, बरोबर ना, खांडस ना, खांडस या गावामध्ये अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशा पद्धतीचा देखना अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 45 वर्षापासून चालत असलेला या वर्षी 46व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळीनं केलं, त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तो ना मॉनिटरचा आवाज वाढवायचा समोरच्या, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी तुमच्याकडे नवीन आहे, तुम्ही मला कोणी पाहिलं नाही पहिल्यांदा, मी सुद्धा तुम्हाला कोणाला पाहिलं नाही. तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे, मी तुमच्यासाठी नवीन आहे, पण कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही, ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. तुकोबारायाचे अभंग आपल्यासाठी नवीन नाहीत, ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आपल्यासाठी नवीन नाही, तुकोबारायाची गाथा आपल्यासाठी नवीन नाही, आणि ही कीर्तन परंपरा सुद्धा आपल्यासाठी नवीन नाही. सर्वांगाचे कान करून सर्वांना ही कीर्तन सेवा करायची आहे. सेवेसाठी उपस्थित ही परिसरातील सगळी दिग्गज मंडळी आहे. ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते या परिसराचं वैभव संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय गायनाचार्य आमचे आदरणीय हरिभक्त परायण दिलीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत गाणारे आदरणीय हरिभक्त परायण रमेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला अशा आपल्या गावचे भूमिपुत्र, महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे एक सुंदर कीर्तनकार. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक लहान लेकराच्या हृदयामध्ये ज्ञानोबारायाचे तुकोबारायाचे विचार जे पेरतात ते महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसराचं, आपल्या भूमीचं भूषण श्री कैलास महाराज यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे. थोडं यायला मला उशीर झाला, त्याची माफी मागतो तुम्हा सगळ्यांना, कारण मला लोकेशन चुकीचं मिळाल्यामुळे मला उशीर झाला, नाही तर मी बरोबर वेळेमध्ये आलो असतो. 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. बीड पासून पलीकडे 10 किलोमीटरवर पांगरी नावाचं गाव आहे, तिथं रात्री कीर्तन केलं. ते कीर्तन करून इथं पोहोचलो. इथून सकाळी पुन्हा जालन्याला काल्याच्या कीर्तनाला जायचंय, म्हणजे वन टाइम 650 किलोमीटरचा प्रवास मला पार करायचाय. मला असं वाटतं मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की एवढ्या लांबून महाराज जर आले असतील तर आपण सुद्धा महाराजांचं कीर्तन सर्वांगाचे कान करून ऐकले पाहिजे. म्हणून सगळ्याला विनंती आहे, सगळ्यांना सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. हे दोन्ही मृदंगाचार्य अत्यंत सुंदर उत्कृष्ट आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल का हो महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही लावल्या आणि यांच्यासाठी का बरं वाजवायला लावल्या? त्याचं एक कारण आहे महाराज. वारकरी संप्रदायामधील सगळ्यात कष्टाची साधना कोणती असेल तर तिचं नाव मृदंग आहे. महाराज तुम्हाला नवीन चाल म्हणायची असेल तर तुम्ही चलता चलता एखादी नवीन चाल तयार करू शकता. मला जर कीर्तनामध्ये काही नवीन सांगायचं म्हणलं तर मी माझ्या गाडीमध्ये वाचून इथं बोलू शकतो, पण यांना नवीन बोल वाजवायचं म्हणलं तर अगोदर 2-2 दिवस रियाज करावा लागतो आणि नंतर येऊन वाजवावा लागतो. म्हणजे मृदंग ही साधना फार कठीण आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती आहे? अगोदर मी त्याच्यातच होतो, पण तो धंदा परवडाना म्हणून आपलं विनोदाचा मुद्दा सोडून द्या. खरंच महाराज त्यांच्या हातामध्ये एक जादू आहे. मी त्यांचं का कौतुक जास्त करतो माहितीये? त्यांच्या हातामध्ये अशी एक जादू आहे की मेले या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारे ते हात आहेत. आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत. म्हणून या दोघांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. विनंती अशी आहे, माईक सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे, दादाला सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी मुखाने नाम घ्या. दोन्हीही चोपदार अत्यंत देखणे आहेत. दोघांना सुद्धा मनापासून नाही खरंच चार कुठे इकडे 2 आणि अजून एक कुठे? हा 4 चोपदार. वा वा. हे चोपदार म्हणजे काय कीर्तनाला उभा केलेला शो नाही बरं का, थोडं लक्षात घ्या. हे चोपदार म्हणजे जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनाला छत्रपती संभाजी महाराजांना दिलेलं हे संरक्षण आहे. त्या काळामध्ये ज्या वेळेस संकट आलं होतं, गनिम चाल करून आले होते, त्यावेळेस संभाजी महाराज तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये बसलेले असताना, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायाच्या कीर्तनाला बसलेले असताना तुकोबारायाच्या कीर्तनाचं आणि शिवाजी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी काही मावळे उभा होते. ते 4 मावळे आज आपल्या कीर्तनामध्ये उभा आहेत. ही त्या काळातली परंपरा आहे. यदा कदाचित महाराजाला कीर्तनामध्ये काही अडचण आली, काही झालं तर महाराजांना 4 खांदेकरी पाहिजे की नाही?
तसे आज योगायोगानं चारही जण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात. विडाला लक्ष द्या. मी नेहमी कीर्तनामध्ये माझ्या सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. साहेब, भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. काही करू नका सिस्टमला, आता छान लागलेली आहे. ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराज ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो, माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अहो, असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अहो, असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अहो, असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहे. अहो, असताना माझ्या ज्ञानोबरायाला या समाजानं खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो, असताना शिवलं की पाप होत होतं. अहो, असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. अहो, असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. अहो, पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबरायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, काय दिलं या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला? उलट ज्ञानोबरायाचे किती उपकार आहेत आपल्यावर महाराज. याचा विको आणि थोडं कमी कर रे, जास्त व्हायला लागलं. ज्ञानोबरायाचे किती उपकार आहेत आपल्यावरती. अहो, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये माऊलींना दान देऊन टाकला. सांगू दादा, वर्तमान पत्रामध्ये एखादी ओळ जाहिरातीची छापायची म्हणलं तर लोक आपल्याकडून 10-10 हजार 20-20 हजार एका ओळीचे घेतात. पण माझ्या ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दान देऊन टाकला. बोला, किती पैसे दिले तुम्ही माऊलींना? अहो, मुक्ताबाईला भूक लागली आणि मुक्ताबाईनं सांगितलं, ज्ञाना दादा, अरे 3 दिवस झाला उपवास आहे दादा, काहीतरी घेऊन या दादा. आळंदीमध्ये तर ज्ञानोबरायाला बंदी घातलेली होती पण बहिणीच्या पोटासाठी ज्ञानोबराय सिद्ध बेटामधून आळंदीकडे गेले. आळंदीमध्ये गेल्यावर सगळ्यांच्या घरासमोर जाऊन भिक्षा मागितली. अहो, माझ्यासाठी नका देऊ, सोपान काकासाठी सुद्धा नका देऊ, निवृत्तीनाथ दादासाठी सुद्धा नका देऊ, द्यायचंय ना 3 दिवस झालं माझी मुक्ता उपवाशी आहे, माझ्या मुक्तासाठी थोडीशी भिक्षा द्या मला.
पण ज्ञानोबारायाचं तोंड पाहिल्यावर धडाधड आळंदीतल्या लोकांचे दरवाजे बंद झाले मंडळी. उलट आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबारायाला सांगितलं, अरे संन्याशाची मुलं आहेत तुम्ही, आळंदीमध्ये बंदी आहे तुम्हाला, कशासाठी आळंदीमध्ये येता? अरे पाहिलं तुम्हाला तरी आम्ही बाटून जातो, बाटली आमची आळंदी, बाटली आमची इंद्रायणी. हे बोल ज्ञानोबारायाच्या कानावर पडल्यावर हृदयाला काय विजा होत असेल माऊलींच्या, कधी विचार नाही केला आपण. पण एवढी मोठी भिक्षा मागत असताना एका माऊलीला दया आली आणि ओंजळभर पीठ त्या माऊलीनं ज्ञानोबारायाच्या झोळीमध्ये टाकलं. गगनात मावत नाही एवढा आनंद माझ्या माऊलींना झाला. आणि माऊली माझी इंद्रायणीच्या काठानं सिद्धबेटाकडे निघाली. एक एक पाऊल टाकत टाकत आनंदामध्ये माऊली चालले होते. पण समोरून तो विसोबा खेचर आला आणि सांगितलं, अरे कशासाठी आला आळंदीमध्ये? ज्ञानोबारायानं सांगितलं, काका काका आज नका अडवू मला, काका भिक्षक नका करू, काका आज नका अडवू मला, काका काका जाऊ द्या मला, काका माझ्यासाठी नाही हो आलो, काका निवृत्तीनाथ दादासाठी सुद्धा नाही आलो, काका काका सोपान काकासाठी सुद्धा नाही आलो, काका 3 दिवस झालं मुक्ता उपवाशी आहे, काका जाऊ द्या ना मला, काका. पण नाही आल्या त्या विसोबा खेचराला दया माऊलींची. घोड्यावरून खाली उतरला, माऊलीच्या काखेतली झोळी काढली, त्याच्यामधलं ओंजळभर पीठ खाली टाकलं. तेवढ्यावर थांबला नाही तर आपल्या पायतानानं ते पीठ माती मिक्स केलं. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ज्या लोकांनी आळंदीतल्या ज्या लोकांनी त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही, आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबारायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही. कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. कधी नसाल ना गेला आळंदीला, एकदा जा, एकदा माझ्या ज्ञानोबारायाकडे जा. जीवनामध्ये जीवन जगलाय ना तुम्ही, तुम्हाला जन्म मिळालाय ना हा सुंदर, एकदा माझ्या ज्ञानोबारायाकडे जा आणि हे कपाळ तुमचं माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवून तर बघा माझ्या दादानो, तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. बाबा असं म्हणतात माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवलं ना, तर सटवीने लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये. एकदा जा आळंदीला, माझ्या ज्ञानोबारायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये बदल किती होतोय बघा. आम्ही अनुभवलंय महाराज. आम्ही 10-10 वर्ष ज्ञानोबारायाच्या आळंदीमध्ये राहून साधना केली महाराज. प्रारब्ध बदलून गेली. कीर्तनकार मंडळींची 7वी नापास असलेल्या कीर्तनकाराच्या कलेक्टर सुद्धा पाया पडायची तयारी ठेवतोय. कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातल्या संतांचा आहे. काय त्या संतांचा परिचय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विढाला अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागताना आपल्याला पाहायला मिळतात. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देवाकडे मागणी मागताना दिसतात. माझं कीर्तन तर कळतंय ना तुम्हाला, माझी भाषा तर समजते ना, भाषेत काही फरक नाही ना वाटत आहे, थोडं लक्ष द्या. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. काय म्हणतात? हे चिदान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवा जर तू माझ्यावर प्रसन्न असशील आणि मला काही दान द्यायचं असेल तर हेच दान दे
की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद गात असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय म्हणले हे दान जर मी तुम्हाला, देव म्हणले तुकोबाराय हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणले हे दान जर तुम्हाला दिलंस तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन, गुण गाईन आवडी. बस याच्या पलीकडे मला काही मिळवायचं नाही, जोडायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. तुको देवानं सांगितलं तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा, अहो धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले ते मला लागत नाही. न लगे मुक्ती, धन, संपदा. मुक्ती का नको? तुकोबाराय म्हणले अगोदरच ती आमची बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळीमेळी. ती मुक्ती आम्हाला लागत नाही. मग काय पाहिजे तुकोबाराय? धन नाही पाहिजे, धन पण नको, मग काय काही नको देवा, फक्त आम्हाला संताची संगत दे. संत संग देई सदा. बर तुकाराम महाराज हे सगळं दान जर मी तुमच्या पदरामध्ये टाकलं तर तुम्हाला सगळं सुख मिळल, पण छोटस गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. चालेल का? तुकोबाराय म्हणले अरे देवा, एवढं मोठं सुख माझ्या पदरामध्ये तू जर टाकत असशील तर छोटस गर्भवासाचं दुःख भोगायची माझी तयारी आहे. महिला मंडळ मला सांगा, चांगलं जर तुम्हाला सुख मिळालं, समजा जर लाडक्या बहिणीचा 3000 हप्ता तुम्हाला मिळाला आणि त्याच्यातून जर तुम्हाला 500 रुपयाची चोरी झाली तर तुम्हाला काही अडचण आहे का? हा बरं जाऊ दे, चोरी चांगली का वाईट? माझं समजते ना, भाषा समजते ना माझी. हे बघा मला लय अवघड कीर्तन जमत नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादन अभिर्वचन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर मला असं वाटतं महाराज मंडळींनी सुद्धा अवघडात शिरू नये. सोप्या पद्धतीत कळत असेल तर कशाला अवघड बोलायचं? आमच्या एका मित्राला साहित्यिक बोलण्याचा नाद, त्याला सरळ बोललं तरी तो त्याच्या भाषेमध्ये बोलतो. मी एक दिवशी म्हणलं का रे माझ्या कीर्तनाला नाही आला तू? तो म्हणला महाराज त्याचं काय आहे, मी माझ्या घरातून तुमच्या कीर्तनाकडे निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चरमन, पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सचिद्र काही कराय. सोप्या पद्धतीत कळत असेल तर लय अवघड माणसानं बोलू नये. बरोबर आहे की नाही? माझी भाषा तर तुम्हाला सगळ्यांना कळत असेल असं मला वाटतंय, कारण भाषेत बराच फरक आहे. त्या लातूर जिल्ह्यातली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा मी कीर्तनाला गेलो, 1-2 तास लवकर गेलो. तिथले सरपंच उपसरपंच सगळे माझ्याकडे आले आणि मला काय म्हणले माहितीये का? महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. मी म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो, पण तेवढ्यात कळालं इकडची भाषा असली, भाषेत फरक आहे म्हणून विचारलं, बाकी काही नाही. थोडं लक्षपूर्वक ऐका, महत्वाचं बोलतो. महिला मंडळ, चोरी चांगली का वाईट? मोठ्यानं बोला. चोरी वाईट आहे. पण काय झालं बघा, एक दिवशी तुमच्या गावामध्ये एका चोरानं 10,000 रुपयाची चोरी केली. पण 10,000 रुपयाची चोरी करून त्या चोराचं समाधान झालं नाही, म्हणून तो चोर तुमच्या घरी आला. तुम्ही एकटाच घरी झोपलेला होतात. तुमचे मालक बाहेर गेलेले होते, ड्युटीला, कामाला, शेताला पाणी देण्यासाठी गेलेले असते. पण काय झालं बघा, त्या चोरानं तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तुम्ही ज्या पलंगावर झोपला होता तिकडे पाहिलं सुद्धा नाही. परंतु तो चोर तुमच्या घरामधल्या कपाटाकडे गेला. त्यानं कपाट उघडलं, कपाटामधलं लॉकर उघडलं आणि त्या लॉकरमध्ये तुम्ही कष्ट करून ठेवलेले 5,000 रुपये तो चोर चोरी करून घेऊन गेला. तेवढ्यात तुम्हाला जाग आली, तुम्ही धावत कपाटाकडे गेला, कपाटाचं लॉकर उघडलेलं पाहिलं आणि 5,000 रुपयाची चोरी झालेलं तुमच्या लक्षात आलं. डोक्याला हात लावून बसलात, बाई किती कष्टानं हे 5,000 रुपये मी कमवले होते आणि कसा चोर घेऊन गेला. किती कष्ट लागले होते हे 5,000 रुपये कमवण्यासाठी. रोज कपडे धुत असताना 100 काढून एवढ्या कष्टानं हे 5,000 रुपये मी गोळा केले आणि चोर ते 5,000 रुपये चोरी करून घेऊन गेला. महिला मंडळ, तुम्हाला प्रचंड दुःख झालं. पण तेवढ्यात तुमची नजर तुम्ही झोपलेल्या पलंगावर गेली, तर त्या पलंगावर तुम्हाला एक गाठोडं दिसलं. तुम्ही धावत गेलात, त्या गाठोड्याला उचललं, ते गाठोडं सोडलं, तर त्या गाठोड्यामध्ये
अगोदरच्या घरी जे 10,000 रुपये चोरी करून आला होता चोर, तो गडबडीमध्ये तुमच्या पलंगावर सोडून निघून गेलेला, तुम्हाला सापडले. आता मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना. नाही नाही, इथं म्हणता वाईट, पण तिथं चांगली आहे. का चांगली आहे माहितीये? 5,000 रुपयाची चोरी होऊन जर 10,000 रुपये आम्हाला मिळत असतील तर ती चोरी आमच्यासाठी कधी पण चांगलीच आहे. बरोबर आहे की नाही? एक मताचं बोट देऊन 2100 रुपये जर महिन्याला मिळत असतील, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? जाऊ दे, मी काय त्या पक्षाचा प्रचार करायला नाही आलो, पण स्वाभिमानानं सांगतो महाराज, नरेंद्र मोदीच्या बाबतीमध्ये एवढा स्वाभिमान वाटतोय महाराज. काल जो हमला झाला ना, तुम्ही आताची बैठक ऐकली नसेल, काल जो हमला झाला ना, त्या आतंकवाद्याने जो हमला केला ना, आता त्या हमल्याला प्रत्युत्तर नाही दिलं. आता काय केलं माहितीये? आपली जी सिंधू नदी चालली आहे ना, पाकिस्तानकडे पाणी चाललेलं आहे ना, पाकिस्तानचं संपूर्ण पाणी भारत देशातून जातं, ते संपूर्ण पाणी मोदी साहेबांना आज बंद करून टाकलं. आजपर्यंत गोळ्यानं आजपर्यंत त्यांच्याकडून फायरिंग झाली तर आपण फायरिंग केलेली आहे. आजपर्यंत त्यांनी दहशतवादी पाठवले, आपण त्यांना मारलेलं आहे. पण आज तो बदला नाही. आज संपूर्ण पाकिस्तानच या जगाच्या नकाशातून बाजूला काढण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्हाला माहितीये का तिथं काय परिस्थिती होती? तुम्हाला माहित नसेल, व्हिडिओ पहा तुम्ही. हिंदू म्हणलं की ठोकायचे, हिंदू म्हणलं की कानाला बंदूक होती. तू कोणत्या इथं जाती जातीमध्ये भांडायला लागलो आपण. इथं घराच्या घरामध्ये फोटोवरून आपण या माणसाची जात ओळखायला लागलो. सावता महाराजाचा फोटो घराच्या भिंतीवर असला की आपण म्हणतो हे माळ्याचं घर आहे. बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो भिंतीवर असला की लोक राजांना वाटून घेतलं, लोक म्हणतात हे मराठाचं घर आहे. अरे राजे मराठ्याचे होते? 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करणारा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. मला स्वाभिमान आहे महाराज, मी त्या पक्षाचं काम करत नाही. बरं, मी कोण्या पक्षाचा नाही. आमचा वारकरी संप्रदाय कोणत्याच पक्षाचा नाही. आमचं फक्त एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. पण याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, जो हरिनामावर लक्ष देणाऱ्याचं संरक्षण करेल वारकरी संप्रदाय, त्याचा विचार पहिल्यांदा करेल. महत्वाचं बोलतो. त्याला माझा मुद्दा तिकडे नाही, माझा मुद्दा हा चाललेला होता. महिला मंडळ, मला खरं सांगा, 10,000 रुपयाचं सुख जर तुमच्या पदरात मिळत असेल तर 5,000 रुपयाचं दुःख तुम्ही भोगायला तयार आहेत. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा एवढं सगळं सुख माझ्या पदरामध्ये टाकत असशील तर छोटस गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे. आणि तू घालत असशील ना तर सुखानं घाल ना. तू का म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे अम्माशी. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विडाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. माझं फक्त तुम्हाला थोडं बोलता कीर्तन आहे. माझ्या कीर्तनामध्ये कंटिन्युटी मला थोडी आवडते. मला प्रश्न विचारायला आवडतात. प्रश्नाचं उत्तर जर समाजानं मला दिलं तर मला असं वाटतं की माझं कीर्तन थोडं सफल झालंय. माझा पहिला प्रश्न आहे महिला मंडळ तुम्हाला, तुम्ही खरं सांगा, आज कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागताना आपल्याला पाहायला मिळतात. मग महिला मंडळ मला सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? फाशी घेऊ का मी इथे पंख्याला? बरं तुम्ही सगळे बोला, पुरुष बोला, महिला बोला, सगळ्या बोला. चला, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? वा वा, काय म्हणलात तुम्ही सगळे? देणारा श्रेष्ठ. वा, क्या बात आहे. तुम्ही सगळेजण म्हणलात देणारा श्रेष्ठ, पण मी सांगतो देणारा श्रेष्ठ नाही तर मागणारा श्रेष्ठ. कसा मागणारा श्रेष्ठ सांगतो ऐका. बाबा काय झालं, एका भक्ताला देव प्रसन्न झाला. देवानं सांगितलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा उद्या भेट. काय म्हणला? उद्या भेट. घरी आला आणि घरी आल्यावर म्हणला, काय हो? त्याच्या घरी त्याच्या बापाला म्हणला, ओ बाबा उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाला? बापानं सांगितलं, हे बघ कोरोनाच्या काळामध्ये धंदा आपला बुडालेला आहे. मागता आलं तर 2-4 किलो सोनं मागून घे. आईकडे गेला, ए आई अगं उद्या देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाला? आईनं सांगितलं, हे बघ माझी 4 वर्ष झालं दृष्टी गेलेली,
तुझी बायको तुझा संसार कसा करते माझ्या डोळ्यानं मला दिसत नाही, मागता आलं तर मला दृष्टी मागून घे. बर, बायकोला विचारलं, अगं उद्या देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाकडं? बायकोनं सांगितलं, हे बघा 5 वर्ष झाले लग्नाला, अजून पाळणा हल्लेला नाही, मागता आलं तर एका दुसरं लेकरू मागून घ्या. तो घरी गेला आणि घरी गेल्यावर पलंगावर झोपला. पलंगावर झोपता झोपता विचार करत होता, बापाला सोनं पाहिजे, आईला दृष्टी पाहिजे आणि बायकोला मुलगा पाहिजे, नेमकं देव देईल तरी काय काय. सकाळी उठला, देवाच्या दारात गेला. देवा आलो. देव म्हणला, आलास? हो देवा. देव म्हणला, काय पाहिजे बोल, माग. तो म्हणला, देवा तू काय काय देशील रे? देव म्हणला, तू जे मागशील ते देईल, पण मागणी मात्र एकच असली पाहिजे. मागणारा श्रेष्ठ कसा आहे का? मग तो काय म्हणला माहितीये? आपल्याच खांडस मधला होता. तो काय म्हणला माहितीये? तो म्हणला, मग ऐक देवा, माझी मागणी ऐक देवा. माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचाय. समजली मागणी तुम्हाला? माझ्या आईला उघड्या डोळ्यानं म्हणजे आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं, आणि नातू खेळताना पाहिजे म्हणजे बायकोला मुलगा मिळाला. मग बोला, मागणारा श्रेष्ठ का देणारा? तसा आपला महाराष्ट्र पक्ष बदलण्यात चांगला पटायते. पहिल्यांदा तुम्ही देणारा म्हणले, आता तुम्ही मागणारा. चला आता तुमचं तेही खोडून देतो. आता मागणारा नाही तर देणारा श्रेष्ठ आहे. कसा देणारा श्रेष्ठ आहे सांगतोय. रात्री महाभारताचं युद्ध ठरल्याच्या नंतर कर्णाला रात्री स्वप्न पडलं. कर्ण जो आहे ना, त्या कर्णाला रात्री स्वप्न पडलं, आणि त्या रात्रीच्या स्वप्नामध्ये कर्णाचा बाप आहे सूर्यदेव. सूर्यदेवानं कर्णाला सांगितलं, कर्णा उद्या सूर्योदयाच्या वेळेला तुझ्या दरबारामध्ये इंद्र हा ब्राह्मणाचा वेश धारण करून येईल आणि तुझी कवच कुंडल तुला मागून घेईल. काहीही झालं तरी चालेल, पण तुझी कवच कुंडल त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये देऊ नकोस, कारण तो ब्राह्मण नाही, तो इंद्र आहे. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर कर्णाची देवपूजा आटपून झाली. कोशागृहामध्ये कर्ण गेला. दिवस होता, दिवस मावळायला चालला, सूर्य मावळतीकडे गेला, आणि तेवढ्यात इंद्रदेव ब्राह्मणाचा वेश धारण करून कर्णाच्या दरबारात आला. कर्णाच्या दरबारात येऊन म्हणायला लागला, भिक्षां देई, भिक्षां देई. कर्ण कोशागृहातून बाहेर आलं. विचारलं, भूदेवा, ओ ब्राह्मण देवा, काय दान करू तुम्हाला आज? गोदान करू, सुवर्ण दान करू, भूदान करू, काय दान करू? कर्णानं सांगितलं, तुझा दरबार दिगंतर आहे. त्या इंद्राच्या ब्राह्मणाच्या वेशातल्या इंद्रानं सांगितलं, कर्णा तुझा दरबार दिगंतर आहे, तुझ्या दरबाराची ख्याती त्रिलोकामध्ये, तुझ्या दरबारामधून कोणी रिकाम्या हाताने माघारी जात नाही असं म्हणतात. मग तू आज जर मला दान करायचं असेल ना, तर गोदान नको, भूदान नको, सुवर्णदान नको, काही दानच करायचं असेल तर तुझी कवच कुंडल मला देऊन टाक. कवच कुंडल म्हणजे कर्णाचा प्राण आहे, कर्णाचा प्राण आहे. कर्णाच्या लक्षात आलं, कवच कुंडल मागितल्या बरोबर हा ब्राह्मण नाही, हा ब्राह्मणाच्या रूपातला इंद्र आहे. पण तरी सुद्धा कर्णानं कसल्याही प्रकारची पर्वा नाही केली. कोशागृहामध्ये गेला, तलवार बाहेर काढली आणि आपली कवच कुंडल कापून त्या ब्राह्मणाच्या हातात दिली. आणि तेवढ्यात ब्राह्मणाच्या वेशातल्या इंद्रानं सूर्य मावळतीकडे गेल्याबरोबर कर्णाला आशीर्वाद दिला, विजयी भव. आता मात्र कर्ण चिडला, म्हणला, माझा प्राण घेतला यानं, माझी कवच कुंडला घेतलं यानं, आणि मला विजयी भव म्हणतो. आणि मग कर्ण चिडला, 2 पावलं मागे सरकला आणि कर्ण म्हणला, ए इंद्रा, तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही का रे? अरे पहिल्यांदाच तुला ओळखलं, कारण तुझी ओळख रात्रीच माझ्या बापानं माझ्या स्वप्नामध्ये करून दिलेली आहे. तुला आल्या बरोबर मी ओळखलं, पण तरी सुद्धा तू माझा प्राण, माझी कवच कुंडल मागितलीस, तरी सुद्धा मी माझा कसल्याही प्रकारचा पर्वा न करता माझी कवच कुंडल तुला देऊन टाकली. विचार ना का दिलीस? त्यावेळेस ब्राह्मणाच्या वेशातला इंद्र म्हणला, काय रे कर्णा, का दिली कवच कुंडल? त्यावेळेस कर्ण काय म्हणला माहितीये? कर्ण म्हणला, अरे इंद्रा, मी माझी कवच कुंडला तुला देऊन टाकली, त्याचं कारण असं आहे, ज्या ज्या वेळेस या भारत देशाचा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळेस या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं एक ओळ लिहिल्या जाईल, देवांचा देव इंद्र खरा, पण कर्णाच्या दारामध्ये भिकारी म्हणून उभा होता. आता मला बोला, आता मला बोला, देणारा श्रेष्ठ का मागणारा? म्हणा देणारा. चलो द्या रात्रभर, देणारा मागणारा, देणारा मागणारा. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये मागणारे तुकोबदार आहेत आणि देणारा कोण आहे?
विटेवरी जाची पाऊले समान विटेवर जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विटेवर जाचे पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक हे विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता विटेवरी जाची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता या अभंगाच्या माध्यमातून मागणारे तुकोबार आहे आणि देणारा पांडुरंग परमात्मा. असे प्रमाण देणारे एवढे सुंदर टाळकरी जर कीर्तनाला असले तर कीर्तन मी 4 तास सोडत नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर कीर्तन 2 वाजता सुटेल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. कारण टाळकरीची साथ कीर्तनाला असले की आनंद वाटतो मला. कधी कधी टाळकऱ्यांची साथ एवढी वाईट भेटते आम्हाला त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनामध्ये मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. अहो लय नमुन्याची लोक भेटतात महाराज. आम्ही रोज प्रवासात आहे बाबा. त्या दिवशी एक भिकारी भेटलं मला अहिल्यानगर मध्ये. ते भिकारी भेटलं, त्यानं मला 10 रुपये मागितले. माझ्याकडे सुट्टे नव्हते पैसे द्यायला. त्याला म्हणलं अरे माझ्याकडे सुट्टे नाही पैसे तुला द्यायला. तो म्हणला माझ्या फोन पे ला टाका. अरे भिकाऱ्याकडे फोन पे. मी स्कॅनर घेतलं, त्याच्या फोन पे ला माझे 10 रुपये टाकले. तो तेवढ्यावर नाही गप बसला. तो म्हणला महाराज अजून 10 रुपये टाका. मी म्हणलं अरे आत्ताच दिले ना 10, अजून कशाला तुला. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे. तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय म्हणून टाका 10 रुपये. म्हणजे एवढे भयानक लोक भेटतात महाराज. पहिला मी शिक्षक होतो साहेब. 1-2 महिनेच मी डीएड झाल्याच्या नंतर शिक्षक राहिलो. पण या पोरांना वैतागून सोडून दिलं महाराज. 1च महिना शाळेमध्ये शिकवायला गेलो. समोर बसलेली सगळी पोरं होती. आता शाळेमध्ये कधी माझ्याकडून एक दिवशी डब्बा विसरून राहिला घरी. मी शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये एका पोराला म्हणलं काय रे राम्या डब्बा आणलास का तू आज खायला. तो म्हणला आणलाय ना सर. मी म्हणलं तुझा डब्बा मी खाऊ का रे आज. तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे. म्हणला सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. म्हणजे एवढे विचित्र पोरं असतात महाराज. वेगवेगळे माणसं आम्हाला भेटत राहतात. चला माझा मुद्दा हा आहे, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय मागणारे तुकोबाराय श्रेष्ठ आहे. आणि माझा जगाचा मायबाप विठ्ठल पांडुरंग परमात्मा हा सुद्धा श्रेष्ठ आहे. माझा वारकरी संप्रदायात श्रेष्ठ आहे. चला महत्वाचं, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. गोष्ट खरी आहे. पण तेच तुकोबाराय मागणाराच्या विरोधात सुद्धा बोलतात. तुकोबारायच म्हणतात भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिने लाजिरवाने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने धिक्क त्याचे. एखाद्याच्या समोर तुम्ही मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो असं म्हणणारे तुकोबाराय आज स्वतःच देवाकडे मागणी मागतात. मग सामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसानं मागणं हे खरं धरायचं की नाही मागणं हे खरं धरायचं. तुकोबाराय तर दोन्ही बाजूने बोलतात. मग आपल्यासारख्यानं काय करायचं. पण तुकोबारायानं त्याच्यावर अजून एक चरण खर्च केलेलं आहे. काही लोक तुकोबारायाकडे मोर्चा काढला गेले. ओ तुकोबाराय
अहो एका बाजूला तुम्हीच म्हणता लोकांच्या समोर हात पसरवण्याच्या जीवनाचा धिक्कार असो, आणि मग आज तुम्ही पांडुरंगाकडे हात पसरवता, तुम्ही देवाकडे मागता, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुकोबारायानं त्याच्यासाठी एक सेपरेट अभंग आणि चरण खर्च केलंय. तुकोबाराय म्हणतात, अरे वेड्यानो, काही मागणे हे अमानुषित, काय मागणे अमानुषित, काय मागणे अमानुषित, काय मागणे अमानुषित, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे हे अमानुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. काही मागणं उचित असतं मंडळी, आणि काही मागणं अनुचित असतं. उचित मागणी काय मला सांगा. काही मागणं उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. महिला मंडळ, पुन्हा तुमच्याकडे येतो मी. माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं गाडीमध्ये ठेवलेलं आहे. जी महिला योग्य उत्तर देईल तिचा यथोचित असा सन्मान करून इथं ते नाणं तिला देण्यात येईल. महिला मंडळी मला सांगा, उचित मागणी वेगळी आहे आणि अनुचित मागणी वेगळी आहे. महिला मंडळी, संक्रांतीला नवऱ्याकडं साडी मागणं ही मागणी उचित आहे की अनुचित? ज्याला वाटतं मी बाई आहे त्यानंच बोला. इकडून हळू स्वर यायला लागले माझ्या कानावर. तुम्ही थांबा. सोन्याचं नाणं तुम्हाला नाही मिळणार, त्याच्यामुळे तुम्ही फुकट एनर्जी वायाला घालू नका. प्रश्न नाही समजला का? कॉम्प्युटर को दोबारा बुलाया जाए? ठीक आहे. मला सांगा, संक्रांतीच्या सणाला नवऱ्याकडे साडी मागणं हे मागणं उचित आहे की अनुचित? लग्न झालेत ना तुमचे? ऑप्शन दिया जाए. ऑप्शन ए उचित, ऑप्शन बी अनुचित, आणि ऑप्शन ऑप्शन सी या दोन्हीपैकी एकही नाही. बोला काय? कोण बोललं? अनुचित. मग सक्रातीला नवऱ्याकडे साडी नसते, भावाकडे असते का? नवऱ्याकडे तुम्ही सक्रातीला साडी नाही मागत का? मग कधी मागता? दिवाळीला. कधी मागता? दिवाळीला. तुम्ही नवऱ्याकडे साडी नाही मागत का? अहो, संक्रांत हा सण ओसायला जाता ना तुम्ही. संक्रांतीलाच ओसायला जाता ना. वटपौर्णिमेला. मग वटपौर्णिमेला साडी मागता का मालकाकडे? बरोबर. बरं, जाऊ द्या, संक्रांत द्या सोडून. वटपौर्णिमेला नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी उचित आहे का अनुचित? अरे आत्ताच म्हणलं ना तुम्ही, वटपौर्णिमेला आम्ही साडी मागतो. मग वटपौर्णिमेला साडी नवऱ्याकडे मागणं ही मागणी कशी आहे? असं बोला ना. मग उचित आहे, बरोबर आहे. वटपौर्णिमेला नवऱ्याकडे साडी ही मागणी कशी आहे? उचित आहे. पण तीच साडी 2 महिन्यानं दुहून द्या म्हणणं अनुचित आहे. काही मागणी उचित आहे बाबा, आणि काही मागणी अनुचित आहे. चला, उचित आणि अनुचित मागणी तुम्हाला सांगतो आणि माझी सेवा माझ्या वेळेकडे घेऊन जातो. उचित मागणी कशाला म्हणायचं ना अनुचित मागणी कशाला म्हणायचं? उचित मागणी सांगतो तुम्हाला, अगोदर अनुचित सांगतो, नंतर उचित सांगतो. काय झालं बघा, अनुचित मागणी सांगत असताना महत्वाचं सांगतो तुम्हाला. उचित आणि अनुचित जाऊ द्या, माझ्याकडे वेळ जरा कमी आहे. एकाच उदाहरणात 2 मागण्या सांगतो. महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारताचं युद्ध ठरलं
त्यावेळेस महाभारतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघेही गेले होते. कोण होता हो दुर्योधन, कोण होता अर्जुन, काही माहिती आहे तुम्हाला? सांगतो ऐका. कोण होता दुर्योधन, कोण होता अर्जुन, थोडं लक्षपूर्वक ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किलासिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. साहेब, त्या दिल्लीची नावं बदलली, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं कुरु, म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्याशी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगद. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. बाबा पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण तुम्ही आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायची नाही, कारण गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. का माहितीये? कारण जिच्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून स्वतःला दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी नवऱ्यासाठी बांधली, जिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा तिकडे नाही, माझा मुद्दा फार व्यापक आहे. माझा मुद्दा असा आहे, त्या गांधारीला 100 पुत्र झाले. काय म्हणता हो तुम्ही त्यांना? कौरव. त्या पंडू राजाला 5 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. कौरवांचं आणि पांडवांचं महाभारताचं युद्ध ठरलं. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आणि दुर्योधन दोघाही मदत मागायला गेले. मागणी अभंगाची आहे म्हणून मागणी प्रसंग सांगतो. देव असा झोपलेला होता, दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. मला सांगा, तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापसला माणूस अगोदर दिसतो का डोक्यापसला? हो, पायापसला. तेव्हा झोपेतून उठला आणि देवाला समोर पाहिलं, समोर अर्जुन दिसला. देव म्हणला, अर्जुना कधी आलास? अर्जुन म्हणला, देवा आत्ताच आलो रे. पण दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, ए देवा, त्याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास? देव म्हणला, अरे जरी तू अगोदर आलास तरी माझ्या डोक्यावर बसलास, आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, विद्यार्थ्यानं कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नसतं, नौकरानं कधी मालकाच्या डोक्यावर बसायचं नसतं, भक्तानं कधी देवाच्या डोक्यावर बसायचं नसतंय, आणि बायकोनं कधी ते तुम्ही बोला,
मी नाही बोलत, आणि तुम्ही ऑलरेडी तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहितीये, मी संन्याशी थोडीच आहे, आमचा अनुभव तोच आहे. एकदा घरातून बाहेर जर 10-15 ड्रेस गाडीत टाकले ना, तर बाबा मला म्हणले महाराज तारीख घेताना बाबा म्हणले तुम्ही भिवंडीला तर राहता, पण बाबा प्रॉब्लेम आहे, भिवंडी मधून एकदा कपड्याची बॅग गाडीमध्ये टाकली की पुन्हा भिवंडीचं 15 दिवस तोंड पाहत नाही. आता मला सांगा, मी रात्री बीड वरून आलो, इथं कीर्तन केलं का घरी नाही जाणार आहे, मी पुन्हा उद्या सकाळी जालन्याला जायचं, म्हणजे मला एका कीर्तनासाठी 650 किलोमीटर इथे येऊन पुन्हा जायचंय. हा वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे महाराज. नाही तर एवढी मोठी इनोवा गाडी घेऊन तुमच्या तिथं 12 आणि 15 हजार रुपयामध्ये ती भाड्यानं सुद्धा परवडत नाही. आलं का लक्षामध्ये तुमच्या? हा फक्त वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे, हे डोक्यामध्ये ठेवूनच आम्ही घरातून बाहेर. आता 7-7 दिवस आम्ही घरी जातो. 7 दिवसांना आम्ही जरी घरी गेलो ना, तरी आमची सुद्धा शेजारणीला म्हणती आला बाई आमचा सप्ताह. अरे हा का सप्ताह आहे का? काय बोलतील काही सांगता येत नाही. चला, माझा मुद्दा तो नव्हता. काय चाललं होतं आपलं? मागणी. देवानं, श्रीकृष्णानं दुर्योधनाला आणि अर्जुनाला दोघांनाही समोर बसवलं. विचारलं का रे आलात तुम्ही? त्या दोघांनाही सांगितलं देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला मग आलात कशासाठी? तुझ्याकडे मदत मागायला आलो. देवानं काय केलं माहितीये? देवानं दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देव म्हणला एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूला मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, पहिल्यांदा आलास ना, काय पाहिजे तुला? दुर्योधनाची मागणी चुकली. दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये भाव शुद्ध नव्हता. दुर्योधन म्हणला देवा तू नको मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. देवानं 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनाला घेतला. मोठ्या मोठ्याने हसायला लागला. राजदंडाच्या पायऱ्या उतरत उतरत दुर्योधन म्हणायचा अरे आता माझा विजयी होणार. 56 कोटी यादव सैन्य, अरे वाजू नका रे, 56 कोटी यादव सैन्य देवाचं मला मिळालंय, हस्तिनापुराच्या गादीचा मी मालक होणार आहे. आणि हसायचा, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली. देव म्हणला अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुनाची मागणी उचित आहे. अर्जुन म्हणला देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. ऐका बरं का. पण देव तेवढ्यात हसला. अर्जुन म्हणला हे देवा का रे माझ्याकडे पाहून हसला? त्यावेळेस देव काय म्हणला माहितीये? अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता. तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. याला म्हणायचं उचित मागणी. आणि तीच उचित मागणी जगद्गुरु तुकोबाराय आज अभंगाच्या हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा.
माझ्याकडे फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. तुमचं भजन गोड झालं, मला पटलं तर कीर्तन टायमिंगला सुटल. नाही तर मी 4 वाजूस तर कीर्तन सोडणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज 2 चे 4 झाले का? असं काही नाही, माझे 2 चे 6 पण हळूहळू होतील. पण कीर्तन वेळेवर सुटेल, काही काळजी करू नका. कारण मला 6 वाजेपर्यंत तिथं जालन्याला पोहोचायचं. चला, सगळ्याला विनंती, मोठ्या प्रेमानं भजन करा. करताना भजन सगळ्या महिला मंडळ गोड भजन करायचं. बघू आज महिला मंडळीचा नंबर येतो का पुरुष मंडळीचा येतो. महिला मंडळ तुमचं भजन जर मला पटलं ना तर बस काही विषय नाही, कीर्तन आपण वेळेत मध्ये सोडू. सगळ्यांना गोड भजन करायचं. आणि तुम्ही भजन करण्यामध्ये 1 नंबर आहे, बरोबर आहे की नाही? कारण तुम्ही गाथ्यातलं भजन कमी करता आणि माथ्यातलं भजन जास्त करता. खरंय महाराज. तुम्ही मी ज्ञानोबारायाकडून 225 दिंडी क्रमांकामध्ये आम्ही चालत असतो. आम्ही दिंडी क्रमांकामध्ये चालत असताना ज्ञानोबारायाकडून एका मावशीचं भजन मी ऐकलं. गाथ्यातलं नव्हतं, माथ्यातलं होतं. काय भजन म्हणत होती माहितीये का ती? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अन घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी तिला म्हणलं मावशी दुसरं चरण काय अभंगाचं? ती म्हणली दुसरं चरण पण आहे माझ्याकडे. म्हणलं काय? ती म्हणली तुझी लय लय आठवण येती म्हणून तुला मी मिस कॉल देती. म्हणजे हे माथ्यातला अभंग आहे तुमच्या, बरोबर आहे? तुम्ही अभंग गोड म्हणता, भजन कर. पहिला मंडळ खरं सांगा, जुन्या काळामध्ये काटवटीमध्ये भाकरी करायचं, ते समाधान वेगळं होतं. आणि परातीमध्ये करता आता सगळं, बरोबर ना? मला खरं सांगा, परातीतल्या काटवटीतल्या भाकरी कोणी कोणी खाल्ल्या इथं? काटवटीतल्या खाल्ल्या का? हातवर करा बरं. जवळ जवळ काटवटीतल्या भाकरी नाही खाल्ल्या, लाकडाच्या खाल्ल्या ना? सगळ्यांनाच खाल्ल्या, बरोबर, सगळ्यांना खाल्ल्या. मला खरं सांगा, महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या, परातीतल्या भाकरीला चव आहे का काटवटीतल्या भाकरीला? काटवटीतल्या भाकरीला. परातीतली भाकर फुगते का काटवटीतली भाकर फुगते? काटवटीतली. आता भाकर करणारी फुगते, पण भाकर काय फुगत नाही. परातीतली भाकर नाही फुगत आता. पण खरं सांगू तुम्हाला, काटवटीतल्या भाकरीला चव आहे. मी एक दिवशी विचार केला, का बरं काटवटीतल्या भाकरीला चव असेल? मग माझ्या लक्षामध्ये आलं, काटवटीतल्या भाकरीला चव असलीच पाहिजे. कारण काटवटीला, महिला मंडळीला भाकरी करत असताना पाय ठेवण्यासाठी 2 कानं असतात आणि त्या 2 कानावर पाय ठेवून या महिला मंडळ काटवटीमध्ये भाकर करतात, म्हणून तिला चव लागते. परातीला कानं नाही नसतात. अगोदर पायाचे 2 अंगठे तिच्यात गुंतवावे लागतात आणि नंतर भाकर करावी लागते. कशी चव लागल त्या भाकरीला? यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटामध्ये येते. कशी चव लागल? बरोबर आहे की नाही? महिला मंडळ म्हणा, सगळ्या जणी म्हणताना गोड, सगळ्या म्हणताना म्हणा, नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय नामदेव. जरा मोठ्याने म्हणा, मोठ्यानं बरं का. हे पाठीमाग हे बघा, ज्या ज्या भजन करणार नाहीत ना, उद्याच्या उद्या त्याचा लाडकीचा हप्ता बंद पडल. सगळ्यांना भजन करा. नामदेव जनाबाई. वा. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. वा. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. वा. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. अरे तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं तुम्हाला. तरी काही जण म्हणले बाबा. महिला मंडळ तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय मला पटलं नाही, अजिबात पटलं नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये तुम्हाला? भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत असतं, भजन किती सुंदर असतं. हे ऐकायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका.
हे बघा तुमच्या जीवावर फार वजनात बोललोय त्यांना. माझी सगळी इज्जत खाली बसलेल्या तुमच्या सगळ्यांच्यावर आहे. उभा राहिलेले सोडून बसलेल्या सगळ्या पुरुष मंडळीनं हात वर करा. इकडे बसलेले सगळे ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे त्यांना हात वर करा. भजन करण्यासाठी हात वर, हात वर. एक नाही दोन, ग्रामपंचायत नाही लढवायची. हात वर टोपीवाले, हा वर वर हात वर करा. भजन करायचंय आपल्याला. मला सांगा महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? अरे मोठ्याने बोला, येणार का? हो. भजन कसं असतं ते ऐका आणि हे भजन घेऊन तुम्ही घरी जा. रोज आम्ही जे भजन करतो ते तुम्ही करा. बघा किती सुंदर करतात. हे बघा तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे, बहुमतानं विजय आपला झाला पाहिजे म्हणताना सगळेजण म्हणताना हात वर, हात वर. ओ भजन कसं असतं ते ऐका एकदा. बघा म्हणारे सगळे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे माझं डिपॉझिट जप्त केलं. एक अर्धा तरी मतदान पडू द्यायचं. रोज भजन केलं पाहिजे. आम्ही रोज सांगतो कीर्तनातून, राहू द्या भजन करा, भजन करा, भजन करा. पण लोक आमचं ऐकायला तयार नाहीत. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा विस्तृत भाव तुमच्या समोर दिलेला आहे. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. महत्वाचं सांगतोय. हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 45 वर्षापासून तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळे आयोजित करत आहात. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, आपण सगळे वारकरी संप्रदायाचे साधक आहोत. ज्ञानोबाराया तुकोबारायांचे आपण भक्त आहोत. एक महत्वाचं बोलू साहेब, आपल्या वारकरी संप्रदायासारखा सर्वश्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण त्याचं कारण आहे, आपला हात दुखला तर आपल्याला हाताचा आराम करता येईल, आपला पाय दुखला तर आपल्याला पायाचा आराम करता येईल, आपलं डोकं दुखलं तर आपल्याला डोक्याचा आराम करता येईल. पण आपलं हृदय दुखलं तर आपल्याला हृदयाचा आराम करून चालेल का? बोला. नाही चालणार. कारण हृदयानं आराम केला तर आपल्या शरीराची राख होईल. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे माझ्या महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाने म्हणजे आराम. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल
आणि संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही. कधीतरी जा समोरच्या लोकांकडे, अरे मुस्लिम लोकांना विचारा अल्लाह तुमचा आहे का? 100% लोक म्हणतील आमचा अल्लाह आहे. आणि आज आपल्या हिंदू धर्मामध्ये जाऊन विचारा, 50% लोक म्हणतील देवच नाही. ही आपल्या धर्माची परिस्थिती आहे. सोशल मीडिया तुम्ही जर पाहिला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराज मंडळीवर तक्रार करणारे आणि महाराज मंडळीवर बोलणारे सुद्धा आपलेच आहेत. अरे मी महत्वाचा मुद्दा तुमच्याशी बोलू इच्छितो, शेअर करतो. अरे जर तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये गेलात, त्यांच्या त्या गुरूंना पाहिलं, वेगवेगळ्या धर्मातल्या गुरूंना पाहिलं, मला एक महत्वाचं कळतं, तुम्ही एका पाटलीनीला एका गाण्याचे 3-3 लाख रुपये देता. इथं तुमच्या गावामध्ये येऊन काय चांगलं शिकून जात नाही, तरी पण स्वखुशीनं 3 लाख रुपये देते. आणि महाराजानं तुम्हाला एवढं सगळं चांगलं सांगून जर एखाद्या महाराज तुमच्याशी लांबच्या प्रवासाची गोष्ट करत असेल तर ते महाराज कीर्तनाच्या बाबतीमध्ये धंदे करतात असे तुम्ही बोलता, हे चुकीचं आहे. मी महत्वाचं बोलतो, अंतकरणातून बोलतो. आणि माऊली महाराज कोटुळे महाराष्ट्रामध्ये ऍडजस्टमेंट करणारा महाराज आहे. नाही तर आज महाराजांनी फोन केला असता तर 650 किलोमीटर लांबून मला इथपर्यंत येण्याची गरज नव्हती. फक्त मला माझा वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. अंतकरणामध्ये तळमळ आहे. मला बरेच लोक माझे मित्र म्हणतात, महाराज तरुण आहेत तुम्ही, अजून तुम्ही तरुण वयामध्ये धोतर घालण्याचं कारण काय? मी त्या सगळ्यांना सांगत असतो, ठरवलंच असतं तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वेल एज्युकेटेड पोरं आहेत. ठरवलंच असतं तर आम्ही सुद्धा लाख 2-2 लाख रुपये पगार घेऊन एका महिन्याला ड्युटी जॉब करू शकलो असतो. पण या तरुण वयामध्ये धोतर घालण्यापाठीमागचं एकच कारण आहे, माझ्या हिंदू धर्मातला तरुण व्यसनी होत चाललाय. कमीत कमी आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराकडे पाहून तरी तो या धर्ममंडपामध्ये येऊन बसल, म्हणून या तरुण वयामध्ये धोतर घालणे. ही सगळे तरुण पक्वाजवादक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये तरुण फार आहे. महत्वाचं सांगू तुम्हाला, मी जाता जाता काही संदेश देऊन जाणार आहे तुम्हाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. काही लोकांना माळ घालायची लाज वाटते, पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली ना तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आमची बरीच लोक म्हणतात, महाराज आम्ही खात नाही, आम्ही कुठं जात नाही, पण आम्हाला माळ घालायची लाज वाटते. अरे हिंदू धर्मामध्ये कपाळावर कुंकू लावायची लाज वाटायला लागली पोरांना. या पोरींना माझी विनंती आहे, पोरींनो तुम्ही सगळ्या माझ्या बहिणीसारख्या आहात. तुम्ही कॉलेजला चाललात ना तर या बारकाल्या टिकल्या लावायचं सोडून द्या. कपाळावरती चंद्रकोर लावून कॉलेजला जा. तुमच्याकडं पाण्याची हिंमत सुद्धा दुसऱ्या पोराची कधी होणार नाही. अरे आपला धर्म फार मोठा आहे, सांभाळा ना. माझे सगळ्या धर्माचे माझे मित्र आहेत, सगळ्या धर्माचे मित्र मंडळी आहेत माझे. ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहे, आमचे सगळे आम्ही एक दिवशी असे सगळे सोबत बसलो. सगळ्यांना आपला प्रस्ताव चर्चा सुरू केली. चर्चेमध्ये एक विषय निघाला की काय हो तुमच्या धर्माची स्थापना कधी झाली? कोणी म्हणायचं आमच्या धर्माची स्थापना 400 वर्षापूर्वी झाली, कोणी म्हणायचं 1000 वर्षापूर्वी, कोणी म्हणायचं 1500 वर्षापूर्वी, कोणी म्हणायचं 2000-4000 वर्षापूर्वी. माझ्याकडे प्रश्न आला, मला म्हणे का हो महाराज तुमच्या धर्माची स्थापना कधी झाली? मी त्या सगळ्यांना सांगितलं, अरे वेड्यांनो, तुमच्या धर्माची 1000, 2, 3, 4000 वर्षापूर्वी झाली, पण माझा धर्म असा आहे, ज्या दिवशी या सृष्टीची स्थापना झाली त्या दिवशी माझ्या धर्माची स्थापना झाली. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असं मोगब नका बोलू, उगाच नका बोलू. ती पोरं मला म्हणली, महाराज तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा, उगाच बोलू नका. तुम्ही आम्हाला प्रमाण द्या, त्याच्यामधलं काही बोलू नका. तुम्ही काहीतरी आम्हाला सांगत चला, तुमच्या धर्माची व्याख्या सांगा, तुमच्या धर्माचे मूळ पुरुष सांगा. मग मी त्यांना सांगायला सुरू केलं. मला सांगा, मी ते म्हणले काहीतरी पुरावा सांगा ना, तुमचा धर्म कधीपासूनचा आहे. ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली, सृष्टी तर ब्रह्मदेवानं निर्माण केली, मग तुमच्या ब्रह्मदेवापासून तुमचा धर्म आहे तर सांगा मग त्या धर्माची वंशावळ. मग मी त्यांना सांगायला सुरू केलं. तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, आजपर्यंत तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल, पण खरं सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो, त्या देवाचं नाव काय? प्रभू रामचंद्र. बरोबर? प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय हो? दशरथ. दशरथांचे वडील अजचे वा ताई तुम्ही खूप जोरात म्हणालात अज.
पण तुमचंच खरं आहे, आज दशरथाच्या वडिलांचं सुद्धा नाव बऱ्याच लोकांना माहित नाही. पण आज तुम्हाला ब्रह्मदेवापर्यंत आपला हिंदू धर्म कसा आहे ते सांगतो तुम्हाला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंकन, शंकनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्सचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानधाता, मानधाताचे युनाश, युनाचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे अरानिया, अरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आपला हिंदू धर्म आहे. त्या धर्माची जाण आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि जाता जाता सांगून जाईल, मी आजपर्यंत सगळे महाराज मंडळी येतात आणि मुलांना आई वडिलांच्या बाबतीमध्ये समजून सांगतात, पण मला आज आई आणि वडिलांना मुलांच्या बाबतीमध्ये समजून सांगायचं. जाता जाता माझी विनंती आहे, इथं बसलेल्या प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलाला त्याच्या अंतःकरणामध्ये हिंदू धर्माचे विचार द्या. आपल्या मुलाला त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये गाथा नेऊन घाला, त्याच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरी नेऊन पोहोचवा. कारण परिस्थिती एवढी भयानक आहे महाराज. आज जगाच्या पाठीवर 10 वर्षाचं 12 वर्षाचं पोरग चालता चालता आईला म्हणतो, आई काय कळतं ग तुला? 15 वर्षाची पोरगी चलता चलता म्हणते, बाबा काय केलं तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी? माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, तुमच्या लेकरांवर चांगले संस्कार द्या. तुम्ही आई येत ना, आई येत ना तुम्ही लेकराच्या, तुम्ही सांगा सकाळी उठल्या बरोबर त्याला बोला. त्याची आंघोळ झाली की समोर बसवा त्याला आणि त्याला सांगा, ए पोरा 9 महिने 9 दिवस तुला या पोटामध्ये सांभाळले. तू जर एखाद्या लॉजवर झोपायला गेला ना तर 2 तासाचे तुझ्याकडून 1000-1500 रुपये एका रात्रीचा तो लॉजवाला एका रूमचे घेतो. 9 महिने 9 दिवस तू माझ्या पोटामध्ये राहिलास, मी तुला भाडं मागितलं नाही या पोटात राहण्याचं. ए पोरा, शिजरची परिस्थिती होती त्यावेळेस डॉक्टर माझ्याकडे आला होता आणि डॉक्टरनं सांगितलं होतं, एक तर तुम्ही जगाल नाही तर बाळ जगेल. काय म्हणणे तुम्हाला? त्यावेळेस मी म्हणले होते, मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे. हे तुम्ही तुमच्या पोराला सांगा. तुमच्या पोराला सांगा, ए पोरा, अरे करंगळी कापलेल्या वेदना तू सहन करू शकत नाहीस, पण ज्यावेळेस तुला जन्म द्यायचा होता ना त्यावेळेस ईदभर पोट कापलं होतं मी, माझं शिजर झालं होतं माझं, तरी सुद्धा मी तुला जन्म दिला. मला माघारी बोलू नकोस. लहानपणापासून तुम्ही तुमच्या लेकरांना समजून सांगा. तुम्ही बाप आहेत ना सगळे, तुम्ही बाप आहेत ना, तुम्ही सांगा, ए पोरा, अरे हाडाची काढप रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी केलं मी आणि तुला मी फाटलेली चप्पल घातली पण तुला शाळेला जायला नवीन चप्पल घेऊन दिलेला बाप आहे तुझा. ए पोरा, कंपनीमध्ये मी जर कामाला गेलो तर माझं बनेल 4 जाग्यावर फाटलं होतं, पण शाळेत जाताना तुला नवीन कपडे घेऊन देणारा बाप आहे तुझा. सांगा पोराला सकाळी उठल्याबरोबर, ए पोरा, अरे नाव्याच्या दुकानात कधी दाढी करायला गेलो नाही मी, 2 रुपयाची ब्लेड आणली आणि मोरीमध्ये बाथरूम मध्ये जाऊन आरशासमोर उभा राहून साबण दाढीला लावून 2 रुपयाच्या ब्लेड मध्ये दाढी केली मी आणि एका दाढी मग 28 रुपये वाचवले मी. 30 रुपये वारीक दादा दाढी करण्यासाठी घेतो म्हणून 2 रुपयाच्या ब्लेडने दाढी करून 28 रुपये वाचवले. आणि ज्या वेळेस तुझी इंजिनिअरिंग, डॉक्टरची, वकिलीची फी भरायची होती ना त्यावेळेस 2-2 लाख रुपये फीस घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या उंबऱ्यावर जाऊन पैसे फेकले मी. माझ्या कष्टाचा पैसा तुला नोकरीला लावण्यासाठी फेकला आणि मला माघारी बोलतोस. हे तुम्ही तुमच्या पोरांना समजून सांगा. विनंती आहे माझी, लहानपणापासून जर तुमच्या पोरांना तुम्ही शिकवला नाही ना तर हे कलियुग एवढं भयान आहे की इथून पुढच्या काळामध्ये तर आई कोण आणि बाप कोण हे विसरून जायला तयार झालेली पोरं, या पोरांची मानसिकता झाली आहे. आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहतोय, आमच्या डोळ्यासमोर पाहतोय. आता अजून सांगू बाबा, अजून 10 ते 20 वर्ष आई आणि बाप पोरांना कळणार आहे. 20 वर्षानं चालता चालता आईला आणि बापाला पोरग शिव्या द्यायला सुरू करणार आहे. जर तुम्ही त्या लेकरांवर चांगले संस्कार दिले नाही तर आपली परिस्थिती फार भयानक आहे. मी त्या जळगाव जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलतो. 3 मजल्याची बिल्डिंग आहे बाबा, 3 मजल्याची. पहिल्या मजल्यावर धाकला पोरगा राहतो बारका, आणि दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर थोरला पोरगा राहतो मोठा पोरगा, आणि मधल्या मजल्यावर एक विधवा त्यांची आई राहत होती.
माझं कीर्तन झालं, तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला घरी घेऊन गेली. मला म्हणली, काय हो महाराज, फार सुंदर बोललात तुम्ही आई आणि बापाबद्दल. मुलांना चांगलं वळण दिलं पाहिजे. मी माझ्या मुलांना लहानपणी लाडावून ठेवलं आणि माझी परिस्थिती किती भयान झालीये बघा. मी म्हणलं, का हो आई, तुमचे मालक वैकुंठवासी झाले, मग तुम्ही एकट्या राहता इथं? हो बाबा, मी एकटे राहते इथं. मग मुलं, अहो वर एक मुलगा आहे त्याला 50,000 पगार आहे, खाली एक मुलगा आहे त्याला 70,000 पगार आहे. मग म्हणलं, तुम्ही जेवण कशा करता? ती काय म्हणली माहितीये, ओ बाबा, ओ महाराज, मी 15 दिवस वरच्या मुलाकडे खाते आणि 15 दिवस खालच्याकडे खाते. पण महाराज खरं सांगू, 31 तारखेचा महिना असला ना तर मी उपवाशी झोपते. काय करायचं बोला. तुम्ही जर तुमच्या लेकरांना आतापासून वळण नाही लावलं ना, आतापासून ज्ञानोबा राय, तुकोबा राय, छत्रपती शिवाजी महाराज नाही शिकवले ना, तर महाराज आज उद्या आपली लेकरं आपल्याला आई आणि बाप म्हणतील का नाही याची शंका आहे. तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही म्हणताय हे सगळं पटतंय आम्हाला, पण आमच्या लेकरांचं वय आमच्या एवढं झालं. आमची लेकरं चलता चलायला लागली तर आमची चप्पल घालून बाहेर जातात. मग महाराज एवढी मोठी पोरं झाली तर हे सगळं समजावून सांगायचं कसं? नका सांगू. काही काय म्हणताल, महाराज आमची मुलं लहान आहेत अजून, त्यांना कसं कळणार हे सगळं? नाही कळू द्या त्यांना सुद्धा. काही काही लोक म्हणतात, महाराज आमची मुलंच आम्हाला बोलत नाही. बाप घरामध्ये आला तर मुलगा बाहेर जातो, मुलगा घरामध्ये आला तर बाप बाहेर जातो. मग याला कसं समजून सांगायचं? नका समजून सांगू. तुम्हाला जर तुमच्या लेकरांना समजून सांगता आलं नाही तर नका समजून सांगू. आई आणि बापानं त्यांच्यासाठी काय केलंय अजिबात समजून सांगू नका. त्याच्यावरती मी एक संकल्पना काढलेली आहे. मी एक कॅलेंडर छापलेलं आहे त्याच्यावरती. त्या कॅलेंडरवरती आईनं आपल्यासाठी काय केलंय आणि बापानं आपल्यासाठी काय केलंय याची सविस्तर काही ओळी लिहिलेल्या आहेत. त्या ओळीतले काही काही शब्द तर डायरेक्ट हृदयाचा घाव घालतात, हृदयाचा घाव घेतात. एवढे अंतकरणाला पोराच्या लागतात. फक्त पोरानं ते वाचले पाहिजे, पोरानं वाचले पाहिजे. त्याचे पोरानं वाचण्यासाठी काय करायचं माहितीये? त्या कॅलेंडर घ्यायचं आणि ज्या तुमच्या घरातल्या भिंती समोरून तुमचा पोरगा दिवसातून 1-2 वेळेस जात येत असेल ना, त्या भिंतीवर ते कॅलेंडर लावायचं. चालता चालता पोरानं फक्त एकदा जरी कॅलेंडर वाचलं आणि त्याच्यातली एक ओळ जरी त्याच्या अंतकरणामध्ये गेली ना, तरी पोराला कळेल माझी आई काय आणि माझा बाप काय. ते कॅलेंडर इथं समोर इनोवा क्रेस्टा गाडी आहे, त्या गाडीमध्ये ते कॅलेंडर आहे. त्या कॅलेंडरची किंमत आहे 20 रुपये. तुम्ही म्हणाल, महाराज हा तुमचा बिझनेस तर नाही ना? अजिबात नाही. कारण रोज 2-2 कीर्तन आहेत. 25, 30, 40 हजार रुपये रोज माझ्या घरी विनाकारण येतात. लोक देतात, प्रेमानं देतात, विनाकारण येतात. मग जर 40 हजार रुपये जर दिवसाला घरी येत असतील तर 500 रुपयाच्या कॅलेंडरसाठी मी 15 मिनिटं का खर्च करू? अजिबात नाही. फक्त संकल्पना अशी आहे, ते कॅलेंडर फुकट तुम्हाला दिलंही असतं. ते जर दिलं तुम्हाला तर तुम्ही चालता चालता वाचून फेकून देताल. त्याच्यावर माझ्या ज्ञानोबा रायाचा फोटो आहे आणि माझ्या ज्ञानोबा राय म्हणजे माझी अस्मिता आहे. माझं ज्ञानोबा राय म्हणजे माझं काळीज आहे. म्हणून त्याच्यावरती फोटो आहे, सुंदर फोटो आहेत. नक्की ते कॅलेंडर एका एकानं घेऊन जा अशी सगळ्याला विनंती आहे. गाडीमध्ये ड्रायव्हर बसलेले आहेत. कॅलेंडर घेत असताना फक्त शांततेत घ्या. मला माहितीये ते कॅलेंडर जर नक्की तुम्ही घरी घेऊन गेलात, 100 कॅलेंडर मधून एक जरी पोरग सुधारलं ना तरी माझी ही संकल्पना सफल आहे. बस याच्या पलीकडे काही नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या. जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले ले गुरे बेडी वाकुडे उत्तरे नाही उच्चारिला की करण्या फुला